नमस्कार, मी संदीप काळे. यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थात तुम्हा आम्हा सगळ्यांची इन आज 1 वर्षाची होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या हस्ते आपण इनचा शुभारंभ केला होता. तोच आपला ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. पावलोपावली समाजभान बाळगत सकाळ माध्यम समूहाने तरुणांसाठी उभारलेलं आणखीन हे एक व्यासपीठ. जगण्याच्या धावपळीत ज्या समाजात आपण जन्माला आलो, ज्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार सकाळ माध्यम समूहानं केला आणि त्यातूनच इन हे व्यासपीठ पुढे आलं. शिक्षणापासून ते मुलांच्या करिअरपर्यंत सगळ्याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा यासाठी इनची सुरुवात झाली आणि या इनला राज्यभरात अनेक तरुणांनी अक्षरशः उचलूनही धरलं. दाखवून द्या सगळ्यांना की आपला आवाज कुठपर्यंत येते. भारत माता की, भारत माता की. I will be the change I want to see. I will be the change I want to see. यंग इन्स्पिरेटर नेटवर्क, सकाळ माध्यम समूहाचा तरुणांसाठीचा एक द्रष्टा असा उपक्रम. इनचा आज पहिला स्थापना दिवस आहे. अवघ्या वर्षभरात इनने मारलेली भरारी नेत्रदीपकच म्हणावी लागेल. इनची कार्यक्षमता, दृष्टिकोन आणि त्याची आजच्या काळातली आवश्यकता लक्षात येताच राज्यभरातील तरुण वर्गाचा फार मोठा पाठिंबा इनला मिळतो आहे. गेल्या वर्षभरात राज्यातल्या तरुणांना घेऊन इनने सुमारे 650 कार्यक्रम राबवले आणि या कार्यक्रमांना तरुणांनीही तेवढ्याच उत्साहानं पाठिंबा दिला. भविष्यासाठी आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे एखादा दीपकाने जसा अंधारात मार्ग दाखवावा तसं हे आजच्या युथ जनरेशनसाठी आहे. कोणत्याही उपक्रमाची चळवळ तेव्हा होते जेव्हा समाजभान बाळगणारे आणि सातत्यानं समाजासाठी धडपडणारे समाजसेवी चेहरे त्या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहतात. सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम जेव्हा पर्यावरण तज्ज्ञ पोपटराव पवार, अभिनेते नंदू माधव यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा नुसतं वावा म्हणत नाही तर प्रत्यक्ष या उपक्रमांमध्ये सहभागी होत या सगळ्यांनीच इनची पाठ थोपटली. जो आता सकाळ उपक्रम करत आहे तसा उपक्रम कुठल्या माध्यमाने घेतलेला नाही. मला वाटतं की हे फार मोठं पुढचं पाऊल आहे की याचे पडसाद आपल्याला पुढच्या येणाऱ्या दशकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. की हे का घडलं आहे तर मुलांना संवाद घडवून देण्याचं काम सकाळ माध्यमांनी केलं आहे. तर मला वाटतं की आणि रादर माध्यमाची ही जबाबदारी खरं तर त्यातून कुठल्याही माध्यमाला पळता नाही येणार. माध्यमाची जबाबदारीच ही आहे की त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी दालनं खुली करून द्यायची आहेत. मग स्त्री वर्ग असू देत, तो शोषित वर्ग असू देत, तो वंचित वर्ग असू देत, तो तरुण असू देत, त्यांना दारं खुले करून देणं हे माध्यमाचं काम आहे आणि मला वाटतं सकाळनी हे काम हातात घेतलं आहे. सकाळचं अभिनंदन. पाहिलेत मित्रांनो, अनेक मान्यवरांनी देखील इनला कसा पाठिंबा दिलाय. मित्रांनो, जेव्हा उद्दिष्ट निरपेक्ष असतं आणि त्यातून समाजाची भविष्याची एक जडणघडण होणार असेल तर तरुण या सगळ्या उपक्रमामध्ये नक्की सहभागी होणार आणि त्यांना पाठिंबासुद्धा तितक्याच चांगल्या अर्थाने मिळणार. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये आता इनने नेमके काय कार्यक्रम राबवले त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. शहर गाव तिथे इन असं छोटंसं ब्रीद वाक्यच इननं हाती घेतलं म्हणायला हरकत नाही आणि त्यातूनच मग इननं चला गावाकडे हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवला. युवकांमध्ये पर्यावरणाचं महत्त्व जपल्या जावं आणि ते वृद्धिंगतसुद्धा व्हावं यासाठी हा इनचा चला गावाकडे उपक्रम अत्यंत मार्गदर्शक असा ठरला. आपण पाहूया नेमकं चला गावाकडे या उपक्रमात झालं तरी काय. चला गावाकडे इनचा एक अनोखा उपक्रम. आजच्या घडीला राज्यभरातील 15 खेड्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. एक घर एक झाड असा हा उपक्रम सुरू झाला आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा जणू विडाच इनने उचलला. आज 15 खेडी ही या उपक्रमाची पायलट प्रोजेक्ट म्हणता येतील. मराठवाड्यातील पाटणूर हे या उपक्रमाचं उत्तम उदाहरण आहे. आपण जर क्रांतीचा इतिहास बघितला, कुठलीही क्रांती ही तरुणांनी नाही तर महिलांनी केलेली आहे. म्हणून निश्चितच सकाळ माध्यम समूहाचा हा जो प्रयोग आहे, हा जो कार्यक्रम दत्तक घेण्याचा या गावाचा, तो निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या तरुण आणि महिला दोघेही जण सारख्याच सामर्थ्याने सहभागी झालेले आहेत. त्याला एक चांगलं नेटवर्क मिळालेलं आहे सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून. सरकारी योजना असतील आणि त्याही पलीकडे जाऊन लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा होतो.
तो इथल्या प्रत्येक गावातल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत होता की मला हे गाव बदलायचं आहे, मला बदलायचं आहे हे म्हटल्याबरोबर निश्चित ती वाटचाल एका चांगल्या दिशेने होणार आहे. कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या विचाराने पुनीत झालेली ही मातृभूमी, इथे सकाळ उद्योग समूहाने हा समाज परिवर्तनाचा जो मोलाचा विचार इथे मांडला. इथं भौतिक सुविधांची इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपलब्ध आहे. पण आता वैचारिक आणि समाजाच्या दृष्टिकोनातून मानवाचं जीवनमान कसं उंचवता येईल याकरता मोठा आम्हाला अमोल असं इथून मार्गदर्शन मिळणार आहे. याबद्दल आम्ही फार प्रोत्साहित आणि उत्साहितसुद्धा आहोत. पूर्वी शहरांपुरतं मर्यादित असणारं सिमेंट कॉन्क्रीटचं जाळं आज खेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यासाठी शासनानं अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक ठिकाणी ते यशस्वी सुद्धा झाले. मात्र हे सगळं करत असताना समाजाची मानसिकता हा एक महत्त्वपूर्ण विषय असतो. जोपर्यंत मानसिकतेमध्ये बदल होत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही आणि हीच गोष्ट हेरून इनने तरुणांना सोबत घेत असे उपक्रम उभे केले. खूपच चांगली संकल्पना आहे, कारण प्रथमपासूनच आपण ऐकत आलो की युवकांमध्ये ऊर्जाही खूप असते, पण त्या ऊर्जेला जर योग्य दिशा मिळाली नाही तर ती ऊर्जा काही कामाची नसते. त्या ऊर्जेला योग्य दिशा मिळवून देण्याचं काम हे YINनी उभं टाकलं आहे असं मला वाटतं. आजच्या यंगस्टर्समध्ये जवळपास देश घडवण्याची एक अफाट शक्ती आहे आणि ही अफाट शक्ती फक्त विखुरलेली आहे. मराठवाड्यातल्या सर्व शक्तींना एकवटून पुढे जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सुरुवात केला आहे. नक्कीच ह्या प्रयत्नांना यश मिळेल. कसा काय वाटला हा इनचा उपक्रम? चला खेड्याकडं अशी हाक महात्मा गांधींनी दिली होती. त्यांच्याच विचारसरणीचा आदर करत इननी आजच्या काळात आवश्यक असलेला हा उपक्रम हाती घेतला. भविष्य काळात यातून एक मोठं काहीतरी साध्य होणार याची कल्पना आपण आज सहजपणे करू शकतो. अजूनही असंच काहीसे अनेक उपक्रम गेल्या वर्षभरात पार पडले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र इथे घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा साम TV.